Hello everyone, my name is Rama Dange. I'm a third year MBBS student in AIMS Nagpur and आज आपण ॲनिमल किंगडम हा चॅप्टर शिकूया. ठीक आहे. तर इथे आपण लाईन बाय लाईन जाऊ. इथे आहे when you look around you will observe different animals with different structures and forms. As over a million species of animals have been described till now, the need for the classification also helps in assigning a systematic position to newly described species. म्हणजे इथे काय म्हणताय नेमकं की जे आपले ॲनिमल्स आहे, इतके सारे ॲनिमल्स आहेत की खूप सारे वेगवेगळे ॲनिमल्स आहे. काही ॲनिमल्स काही वेगळं स्ट्रक्चर आहे. जसं आपण बघतो आपल्या रूम मध्ये कधी छोटे छोटे इन्सेक्ट्स येतात, म्हणजे कीडच जे आपण म्हणतो. पाल असते आपली, म्हणजे पाल असते. अजून रॅट असतो, रॅट म्हणजे उंदीर असतो. म्हणजे ॲनिमल्स मध्ये अजून कॅट, डॉग, मांजर हे ते. तर हे सगळे जे ॲनिमल्स आहेत आपल्याकडे, तर हे खूप असं वेग टर्म झालं ना, म्हणजे इतके सारे ॲनिमल्स आहे आपल्याकडे की आपण त्यांना ॲनिमल किंगडम हा याच्यासाठी डेव्हलप केलेला होता की सगळ्या ॲनिमल्सला एक प्रॉपर ग्रुपमध्ये आणायला पाहिजे म्हणून, म्हणजे त्यांचं स्टडी करणं सोपी जाईल. जसं आता आपण आर्थ्रोपोड म्हटलं. आर्थ्रोपोड म्हटलं की काय होतं की आर्थ्रोपोड मध्ये सगळे इन्सेक्ट्स आले आपल्याकडे, किंवा दुसरं म्हटलं पॉरिफेरा म्हटलं, त्याच्यामध्ये असं स्पॉन्जियस लाईक आले. तर हे आपण असं ग्रुप वाईज शिकूया. म्हणजे एका ग्रुपमध्ये हे ॲनिमल्स येतात, म्हणजे याला कोणत्या ग्रुपमध्ये टाकायचं हे सुद्धा तुम्हाला कळून जाईल याच्यातून. ठीक आहे. तर जो ग्रुप केला आहे, तर तो एक एक आपल्याकडे बेसिस ऑफ क्लासिफिकेशन, म्हणजे त्या ॲनिमल्सला वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये टाकण्यासाठी आपण एक छोटस क्लासिफिकेशनचं पॉइंट्स घेतलेले आहेत. त्याच्या पॉइंट्स मध्ये काय काय येतो आपण बघूया. इथे काय दिसतंय, इन the fundamental common to various individual in relation to the arrangement of cells. त्याचे सेल्स कसे अरेंज्ड आहेत याच्यावर. बॉडी सिमेट्री. सिमेट्री म्हणजे काय, जसं आपली ह्युमन बॉडी आहे, आपले ह्युमन बिंग मध्ये हा ह्युमन बिंग सपोज आहे, जर आपण याला मधातून असं प्रॉपर डिवाइड केलं तर आपल्याला माहित पडते की आपली पूर्ण ह्युमन बॉडी एकदम सेम आहे. दोन म्हणजे जर मधातून एक कापलं गेलं तर आपली ह्युमन बॉडी एक्झॅक्टली सिमिलर आहे त्याच्या अदर हाफ पासून. म्हणजे अर्ध कापलं तर दोन्ही अर्धे भाग एक्झॅक्टली सारखे दिसतात, म्हणजे ते काय झालं, सिमेट्रिकल. पण आपण म्हटलं की एक सरळ लाईन टाकली आपल्या, सरळ मधून कापलं, असं एकदम सरळ कापलं. ठीक आहे. पण जर आपण मधून कापलं म्हणजे आपल्या पोटावरून सरळ आडवी रेष दिली तर तर सिमेट्रिकल नाही होणार ना. तर आपल्याला काय माहितीये, सिमेट्री बघायची आहे. जर सरळ लाईन मारली, उभी व्हर्टिकल लाईन असली, तर आपण बॉडीला दोन मध्ये डिवाइड करू शकतो. म्हणजे काय, बायलॅटरली सिमेट्रिकल. आणि मधातून नाही करू शकत, म्हणजे एकच लाईन मधून आपण सिमेट्री आहोत असं. म्हणजे बॉडी सिमेट्री म्हणजे नेमकं काय, बॉडी सिमेट्री म्हणजे आपण एक लाईन खिचली कोणत्या पण ऑर्गॅनिझम मधून, तर तो सिमेट्रिकली दोन मध्ये डिवाइड करू शकतो की नाही हे बघायचंय बॉडी सिमेट्री मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर नेचर ऑफ सिलोम. सिलोम काय आहे ना, हे आपण नंतरच शिकू. ठीक आहे. त्याच्यानंतर पॅटर्न्स ऑफ डायजेस्टिव्ह, सर्क्युलेटरी आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. पॅटर्न्स ऑफ डायजेस्टिव्ह म्हणजे पचनक्रिया, सर्क्युलेटरी म्हणजे रक्त वाहनं हे वालं, आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे. त्याच्यानंतर हे सगळे फीचर्स आहेत, हे आपल्या ॲनिमल क्लासिफिकेशन साठी यूज केले होते. ॲनिमल क्लासिफिकेशन कशासाठी केलं होतं, कारण की आपण जे ॲनिमल शिकत आहोत ते सोपी वे मध्ये आपण शिकता आलं पाहिजे आपल्याला, त्याच्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन बघूया. ठीक आहे. आपण बघितलं होतं इथे अरेंजमेंट ऑफ सेल्स. ठीक आहे. आता आपण ते बघू. इथे काय म्हणताय, दो ऑल मेंबर्स ऑफ ॲनिमेलिया आर मल्टीसेल्युलर. हे लक्षात ठेवायचं की सगळे मेंबर जे ॲनिमेलिया ग्रुपमध्ये आहे, किंगडम ॲनिमेलिया. ठीक आहे. याच्यामधले सगळे मेंबर्स कसे असतात, मल्टी सेल्युलर. म्हणजे एक पेक्षा जास्त सेल असतात. मल्टी सेल्युलर आपण शिकलो होतो ना, मल्टी सेल्युलर म्हणजे एक पेक्षा जास्त सेल. ऑल ऑफ देम डू नॉट एक्झिबिट द सेम पॅटर्न ऑफ ऑर्गनायझेशन ऑफ सेल्स. म्हणजे ते काय म्हणताय
की सगळे जे ॲनिमल्स आहेत आपल्या ॲनिमल किंगडम मध्ये, तर ते असं सारखे अरेंज नाही आहेत. काही याच्यात असेल की असे खूप जडून आहे, काही याच्यात असेल लूज अरेंजमेंट आहे, काही याच्यामध्ये असेल हे जोडून एक टिश्यू बनवत आहे. असं वेगळं अरेंजमेंट असू शकतं. ठीक आहे. ठीक आहे. डू नॉट exhibit same pattern of organization of cells. ठीक है. For example, in sponges, the cells are arranged as loose cell aggregates. That is, they exhibit cellular level of organization. म्हणजे जे स्पॉन्जेस असतात त्यांच्यामध्ये सेल्स असे लूजली अरेंज्ड असतात आणि म्हणून याचं ऑर्गनायझेशन कसं झालं, सेल्युलर लेवलचं. आता काही काही ऑर्गॅनिझम्स आहेत ज्याच्यामध्ये डिव्हिजन ऑफ लेबर अकर्स अमंग द सेल्स. सॉरी, म्हणजे जे स्पॉन्जेस आहे त्याच्यामध्ये सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे. ठीक आहे. लूजली अरेंज सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, ज्याच्यामध्ये डिव्हिजन ऑफ लेबर होतं. काही सेल हे करतात, काही सेल ते असं. ठीक आहे. In ciliated, the arrangement of cells is more complex. Here, the cells performing function are of organization. Some division of labor activities occur among them. In ciliated, the arrangement of cells is more complex. म्हणजे आता आपण बघितलं की लूज अरेंजमेंट, आता ते कॉम्प्लेक्स अरेंजमेंट झालंय. कॉम्प्लेक्स म्हणजे थोडं कठीण झालेलं आता तिथे. Here, the cells performing the same function are arranged into tissues. Hence is called tissue level of organization. आपण बघितलं की हे लूज सेल्युलर अरेंजमेंट होतं आतापर्यंत, आणि काही सेल्स हे काम करायचे, काही सेल्स हे काम करायचे. आता काय होत आहे, याच्यामध्ये खूप सारे ग्रुप ऑफ सेल्स टुगेदर मिळून एक टिश्यू बनवत आहेत आणि तो टिश्यू पूर्ण ग्रुप एक काम करताय. जसं एक्सक्रिशन केलं असेल किंवा रेस्पिरेटरी काही असेल किंवा काय असेल, रिप्रोडक्टिव्ह असेल किंवा काय असेल, सर्क्युलेशन असेल, असं. म्हणजे एक ग्रुप ऑफ सेल्स मिळून एक टिश्यू बनवत आहे आणि तो टिश्यू मधून एक काम करते. ठीक आहे. टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. अ स्टिल हायर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, that is organ level, is exhibited by members of Platyhelminthes and other higher phyla, where tissues are grouped together to form organs, each specialized for a particular function. आता याच्यामध्ये काय म्हणते हे की आपण बघितलं की हे जे स्पॉन्जेस होतं, इथे आपण बघितलं ना, इथे दिलेलं आहे, हे स्पॉन्जेस दिलेलं आहे. इथे स्पॉन्जेस काय करतात, सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. इथे आपण बघितलं टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर जे वरचे जे सगळे फायला येतात ते सगळे शो करतात. फायला म्हणजे फायलम बघ, ॲनिमल किंगडम जो आहे, ॲनिमल किंगडम त्याला आपण ॲनिमेलिया असं म्हणतो. तो खूप साऱ्या फायलम मध्ये डिवायडेड आहे. फायलम म्हणजे त्याच्यामध्ये अजून खालचं ग्रुप केलेलं आहे सगळ्यांना, त्याच्याशी खूप सारे फायलम आहेत. तर त्याच्यामधून एक असा फायलम आहे ज्याचं नाव आहे प्लॅटीहेल्मिंथेस, आणि त्याच्या वरचे फायला सगळे सिलेंटेरेट्स आणि स्पॉन्जेस वगैरे सोडलं की त्याच्या वरचे सगळे फायलम आहे. त्याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला, ऑर्गन लेवल ऑफ एक्झिबिशन ऑर्गनायझेशन ऑफ सेल्स. याचाच अर्थ असा की हे जे टिश्यू आहे ते एक फंक्शन, म्हणजे आपण टिश्यू मध्ये बघितलं की ते एक्सक्रिशन हे ते करायचे, तर त्या एक्सक्रिशन मध्ये पण खूप सारे प्रोसेसेस असेल. तर त्या एक्सक्रिशनचं एक पर्टिक्युलर फंक्शन एक टिश्यू करताय आणि दुसरा टिश्यू एक पर्टिक्युलर फंक्शन, असे 3-4 टिश्यू म्हणून अलग अलग फंक्शन करताय. आणि हे सगळ्यांचं मिळून एक ऑर्गन क्रिएट झालाय, ज्याच्यामध्ये ते पूर्ण ऑर्गन मिळून एक काम करताय. पण त्याच्यामध्ये पुष्कळ सारे ग्रुप्स ऑफ सेल्स आहेत जे पूर्ण मिळून एक ऑर्गन बनवलेलं आहे,
जो ते पूर्ण काम करते आहे, म्हणजे एक पूर्ण फंक्शन तो ऑर्गन करतोय त्याचा. तर तसं ते प्लॅटीहेल्मिंथेस आणि त्याच्या वरचे फायलम जे आहेत सगळे ते मिळून सगळे टिश्यू ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन शो करतात. जसे त्याच्यामध्ये फायलम कुठले कुठले येतात? ॲनेलिड्स, आर्थ्रोपोड्स, मॉलस्क, एकाइनोडर्म्स and chordates. Organs have associated to form functional system, each system concerned with a specific physiological function. This pattern is called organ system level of organization. आपण बघितलं, ठीक आहे. ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन हे कशामध्ये दिसतंय आपल्याला? म्हणजे आपण प्लॅटीहेल्मिंथेस मध्ये बघितलं की त्याच्यामध्ये खूप सारे ऑर्गन्स आपलं मतलब पर्टिक्युलर फंक्शन करत होतं. ऑर्गन सिस्टीम मध्ये आलं होतं. टिश्यू मिळून एक ऑर्गन बनवणं आणि त्यांनी आपलं काम करत होते. इन ॲनिमल्स लाईक ॲनेलिड्स, आर्थ्रोपोड्स, मॉलस्क, इकायनोडर्म्स आणि कॉर्डेट्स हे सगळे जे आहेत फायला, ॲनेलिड्स, आर्थ्रोपोड्स, मॉलस्क, इकायनोडर्म्स आणि कॉर्डेट्स हे सगळे मिळून यांच्यामध्ये जे सगळे मिळून जे आहे यांचं ऑर्गनायझेशन या फॉर्म मध्ये असतं की ते ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन दाखवतं. म्हणजे त्यांचं ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन दाखवतं. जस्ट अ सेकंड. आता आपण बघू की जे ऑर्गन सिस्टम्स इन डिफरंट ग्रुप्स ऑफ एनिमल्स एक्झिबिट व्हेरियस पॅटर्न्स ऑफ कॉम्प्लेक्सिटीज. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की तिथे ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे ऑर्गन सिस्टीम फॉर्म केलं, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की फॉर एक्झाम्पल द डायजेस्टिव्ह सिस्टम इन प्लॅटीहेल्मिंथेस हॅज ओनली अ सिंगल ओपनिंग टू द आउटसाइड ऑफ द माउथ that serves as both mouth and anus and hence is called incomplete. A complete digestive system has two openings, mouth and anus. Similarly, the circulatory system. इथे काय म्हणताय की आपण लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघितलं. आपण म्हटलं की हे एक टिश्यू काय करताय, एक पर्टिक्युलर काम करताय ग्रुप ऑफ सेल्स मिळून, आणि एक ऑर्गन मध्ये ग्रुप ऑफ टिश्यूज मिळून एक पर्टिक्युलर काम करताय. पण असं असू शकते ना की एक काम करताय म्हणजे डायजेशन करताय, ठीक आहे. पण त्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये आपण जसं आपण आता एक ह्युमन बिंग कन्सिडर केला, आपण ह्युमन बिंग मध्ये काय असतं की ह्युमन बिंग मध्ये एक माउथ, आपण फूड इनटेक कशाने करतो, माउथ थ्रू, आणि एक्सक्रीशन कशाने करतो, ॲनस, ठीक आहे. फूड खाल्लं आपण माउथनी आणि एक्सक्रीट कशाने केलं, ॲनसने. तर म्हणजे आपल्याकडे दोन ओपनिंग आहेत, ठीक आहे. पण काही असे ऑर्गॅनिझम्स असतात ज्यांच्यामध्ये फक्त एकच ओपनिंग असते. जसं इथे दिसलंय, प्लॅटीहेल्मिंथेस हॅज ओनली अ सिंगल ओपनिंग टू द आउटसाइड ऑफ द बॉडी. म्हणजे आपलं कसं इकडून माउथ थ्रू खाल्लं आणि एक्सक्रीट थ्रू ॲनस केलं, तर याला काय म्हणतात, पूर्ण कम्प्लीट सिस्टीम झाली, कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम, ठीक आहे. आणि जर आपल्याकडे फक्त माउथ आहे, माउथ, ठीक आहे, सिंगलच ओपनिंग आहे, माउथ आणि ॲनस, म्हणजे एक आपल्या बॉडीमध्ये दोन ओपनिंग आहे, माउथ आणि ॲनस. काही ऑर्गॅनिझम मध्ये सिंगल ओपनिंग असते, जी ओपनिंग म्हणजे एक जागा, खुली जागा, ती ओपनिंग माउथ किंवा ॲनस दोघांचे काम करते. तर त्याला तशा ऑर्गॅनिझम ज्यांच्यामध्ये एकच ओपनिंग असतो त्याला आपण काय म्हणतो, इनकम्प्लीट, ठीक आहे. तर त्यांची काय, डायजेस्टिव्ह सिस्टीम इनकम्प्लीट, ठीक आहे. तसंच आता आपण बघितले सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीम इथे म्हणते की क्लोज्ड आणि ओपन टाईपची. याचा अर्थ काय, ओपन टाईप इन विच द ब्लड इज पंप्ड आउट ऑफ द हार्ट अँड द सेल्स अँड टिश्यूज आर डायरेक्टली बाथ इन इट. म्हणजे ओपन टाईप म्हणजे काय की ब्लड, हार्ट असतो एक, तो हार्ट ब्लड पंप करतो आणि जो रक्त असते त्याच्यामध्ये डायरेक्टली बेथ इन इट. म्हणजे डायरेक्टली सेल त्याच्यामध्ये आपलं न्यूट्रिएंट्स आणि जे पण त्यांना घ्यायचं आहे, रेस्पिरेशन आणि त्यांचं फूड इंटेक, हे ते सगळं न्यूट्रिएंट्स जे सगळं काही त्यांना पाहिजे ते डायरेक्टली आपण त्या याच्या थ्रू होतं. म्हणजे डायरेक्टली हार्ट पंप करणार ब्लड
आणि त्याच्यामध्ये ते डायरेक्टली पेनिट्रेट म्हणजे तिथेच सेल्स असतात. बाकी जर आपण नॉर्मल ह्युमन बिंग बघितलं, आपल्या ह्युमन बिंग्स मध्ये कसं आपला हार्ट आहे, ठीक आहे, हा हार्ट आहे, याच्यामध्ये इथून एक आयोटा निघतो, आपला आयोटा निघतो असा, ठीक आहे, आयोटा निघतो, इथे कॅपिलरीज येथे होतात त्याचे, इकडून वेन्स निघतात आणि हे इकडे वापस इथून सुपेरियर वेना कावातून वर पंप केले जाते, सॉरी इन्फेरियर वेना कावातून. आता आपण बघितलं हार्ट लेफ्ट वेंट्रिकल थ्रू पंप केला आयोटा थ्रू आणि असं क्लोज जाऊन असं. तर हे ज्याच्या हे काय आर्टरीज, आयोटा झालं, मग आर्टरीज, आर्टेरियोल्स, ठीक आहे, व्हेन्युल्स, वेन्स, इथे कॅपिलरीज, ठीक आहे. तर हे जे पूर्ण सर्क्युलेशन हे काय आर्टरीज यांच्यामध्ये थ्रू होते, आर्टरीज आणि वेन्स मध्ये, म्हणजे की क्लोज ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहेत आपल्याकडे, असे बंद आहेत जे ट्यूब मधून रक्त वाहत आहे. हा रक्त डायरेक्टली जर कोणत्या जागेवर दिलं आणि जिथे सेल आले स्वतः असं, म्हणजे इथे इथे रक्त आहे आणि जिथे सेल आहे बाद करतायत, ते याला काय म्हणू, ओपन सिस्टीम. आणि जे आपल्या बॉडीमध्ये आहे त्याला म्हणू क्लोज सिस्टीम. रक्त हार्ट मधून येतं, हार्ट मध्येच जातं, ठीक आहे. आणि इथून मग ते लंग थ्रू ते नंतरचं आहे, ते आपण नंतर बघू, ठीक आहे. समजलं? तर ओपन टाइप आणि क्लोज टाइप काय, क्लोज टाइप इन विच द ब्लड इज सर्क्युलेटेड थ्रू सिरीज ऑफ वेसल्स ऑफ वेरिंग डायमीटर्स, आर्टरीज, वेन्स अँड कॅपिलरीज. मग बघितलं की पहिले इथून आर्टरी मध्ये जातो, मग वेन्स मध्ये, आर्टरी मधून कॅपिलरीज मध्ये येतो आणि मग कॅपिलरीज थ्रू वेन्स मध्ये जातो, ठीक आहे. तर हे झालं क्लोज टाइप. आणि ओपन टाइप काय झालं, आताच आपण बघितलं की डायरेक्टली बात करतात तिथे, ठीक आहे. तर हे झालं लेवल ऑफ ऑर्गनायझेशन वर, ठीक आहे, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, अरेंजमेंट ऑफ सेल्स वर, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघू सिमेट्री. सिमेट्री मी सांगितलं की हा एक ऑर्गॅनिझम आहे आपल्याकडे, याला आपण डिवाइड केलं, जर तो डिवाइड झाला 2 इक्वल हाफ्स मध्ये तर तो सिमेट्रिकल, आणि जर ते डिवाइड नाही झालं 2 इक्वल हाफ्स मध्ये तर तो झाला असिमेट्रिकल. आणि हे इतकं सोपी नसतं, ते आपण बघू. सिमेट्री. Animals can be categorized on the basis of their symmetry. Sponges are mostly asymmetrical. स्पॉन्जेसचं स्ट्रक्चर कसं असतो, काही पण म्हणजे स्पॉन सारखं काहीतरी असं, तर याला तू इकडून डिवाइड कर, सेम नाहीये, इथून डिवाइड कर, सेम नाहीये. म्हणजे स्पॉन्जेसला तुम्ही कुठे इथून, जसं इथून दिलं या इथून दिलं, तर स्पॉन्जेस असे स्ट्रक्चर आहे की ज्याच्यातून तू कोणत्याही प्लेन मधून एक लाईन पास केली, लाईन अशी टाकली, तरी कधी पण तो 2 इक्वल हाफ्स मध्ये डिवाइड होत नाही, म्हणजे दोन्ही भाग त्याच्या सारखे असत नाही. तर म्हणून त्याला आपण काय म्हणतो, असिमेट्रिकल, ठीक आहे. तशा ऑर्गॅनिझम्सला आपण काय म्हणतो, असिमेट्रिकल, ठीक आहे. त्याच्यानंतर हा कुठला पण प्लेन पास केला म्हणजे प्लेन नेहमी सेंटर मधून पास केला जातो. जसा हा ऑर्गॅनिझम आहे आपल्याकडे, हा पूर्ण सर्क्युलर आहे, तर याचा सेंटर हा झाला, तर नेहमी पण जो पण प्लेन आपल्याला पास करायचा तो असा किंवा असा किंवा असा, म्हणजे पूर्ण सेंटर थ्रू गेला पाहिजे, ठीक आहे. हा आता when any plane passing through the central axis of the body divides the organism into 2 identical halves, it's called as radial symmetry. रेडियल सिमेट्री. आता आपण बघू, ठीक आहे. इथे बघ आपल्याकडे ही डायग्राम दिलेली आहे, मी हे सगळं मिटून टाकते तोपर्यंत, ठीक आहे. या डायग्राम मध्ये आपण बघितलं की हा ऑर्गॅनिझम कसा आहे, असं सेंटर मध्ये आहे, ही त्याची ही असं सर्क्युलर ट्युब्युलर स्ट्रक्चर सारखं आहे, छोटंसं ऑर्गॅनिझम, ही त्याची सेंट्रल आहे असल्यासारखं आहे, सेंटर पॉइंट, आणि ही त्याची पूर्ण सेंटर मधून जाणारी ऍक्सिस. जर आपण या ऍक्सिस वरून पाहिलं असं की आपल्याला दिसतं की हे दोन्ही साइड इक्वल आहे. मग आपण बघत आहोत की ही एक प्लेन दाखवलंय यांनी इथे, हा वाला प्लेन, ठीक आहे, त्यांनी असं डिवाइड केलाय तेव्हा पण तो इक्वल आहे. त्यांनी मग हा प्लेन दाखवलेला आहे, या प्लेन मध्ये पण असं बघितलं तर हा पण इक्वल आहे. म्हणजे असं आपण बघितलं की भरपूर सारे आपण प्लेन पास केलं त्या ऑर्गॅनिझम मधून वेगवेगळ्या डायरेक्शन्स मध्ये, तरी तो ऑर्गॅनिझम 2 भागात डिवाइड होत आहे. तशा ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणतो,
रेडियल सिमेट्री. तशा ऑर्गॅनिझम मध्ये आपण काय बघायला मिळते आपल्याला? रेडियल सिमेट्री. आणि असे ऑर्गॅनिझम्स कोणते आहेत? आपल्याकडे आहे सिलियंटेरेट्स, टिनोफोर्स अँड इकायनोडर्म्स. ठीक आहे. जेव्हा आपण हा चॅप्टर कम्प्लीट करून घेऊ ना, आपण एक चार्ट बनवू याच्यामध्ये. ठीक आहे. त्या चार्ट मध्ये आपण सगळे पॉइंट्स आहे ना, एक टॅब्युलर फॉर्म, एक चार्ट बनवून टाकू, त्याच्यावर आपण लिहू. म्हणजे ते तुम्हाला वाचायला सोपी जाणार. कारण की इथे असं आपण हे पॉइंट्स बघत आहोत आणि इथे येत आहे हे सिलियन टेरेट्स मध्ये आहे, टिनोफोर्स मध्ये आहे, कायनोडर्म्स मध्ये आहे. तर हे कठीण आहे ना, कारण की आता आपल्याला काही माहितच नाही की सिलियन टेरेट्स काय आहे, टिनोफोर्स काय आहे, कायनोडर्म्स काय आहे, आपल्याला काही माहिती नाही आहे ना अजून. तर हे सगळे जे पॉइंट्स आहे आपण नंतर आपण जेव्हा हे सगळे एक एक फायलम जेव्हा आपण पूर्ण शिकून घेऊ ना, त्याच्यानंतर एक आपण छोटासा टेबल फॉर्म बनवू, ज्याच्यामध्ये आपण सगळे पॉइंट असे लिहू की ते तुम्हाला रिव्हिजन करायला सोपी जाणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट आता इथे म्हणते की ॲनिमल लाईक ॲनिलिड्स, आर्थ्रोपोड्स, where the body can be divided into identical left and right halves in only one plane, exhibit bilateral symmetry. इथे म्हणतो आहे की आता आपल्याकडे एक ऑर्गॅनिझम आला. ठीक आहे. त्या ऑर्गॅनिझमला आपण जसं आपल्याकडे ह्युमन बिंग आहे, सगळ्यात सोपी आणि सगळ्यात छान एक्झाम्पल ह्युमन बिंग आहे. आपण आपल्या एकदम व्हर्टिकल, आपल्या एकदम सेंटर मधून एकदम लांब अशी सरळ व्हर्टिकल लाईन खिचली, तर आपला राईट वाला पोर्शन आणि आपला लेफ्ट वाला पोर्शन हे दोनही एक दुसऱ्यांच्या सिमिलर असणार. ठीक आहे. म्हणजे आपण काय झालो? बायलॅटरली सिमेट्रिकल. आणि असं आपण ह्युमन बिंग मध्येच बघू. आता आपण व्हर्टिकल लाईन टाकली तर आपण इक्वल झालो दोन बाजूला, पण आपण ट्रान्सवर्स म्हणजे हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी लाईन टाकली आपण, तर आपण इक्वल नाही होत आहोत. कारण की वरच्या भागमध्ये हेड आणि ट्रंक येतो आणि खालच्या भागात लेग्स येतात. ठीक आहे. तर इक्वल नाही झालो. म्हणजे आपल्याला काय माहिती होतं याच्यातून? जेव्हा आपण फक्त एक प्लेन टाकलं, जो की सेंट्रल व्हर्टिकल होतं आपला लांब, तेव्हाच आपण इक्वल होतो दोन्ही साईडनी. म्हणजे काय झालं की याला काय म्हणू आपण? बायलॅटरल सिमेट्री. तर आपण सिमेट्री मध्ये 3 बघितले, एक असिमेट्रिकल, एक रेडियल सिमेट्री आणि एक बायलॅटरल सिमेट्री. सिमेट्री म्हणजे काय? सिमेट्री म्हणजे हा शब्द म्हणजे इक्वल. ठीक आहे. इक्वल दोन भाग इक्वल. ठीक आहे. त्याच्यानंतर डिप्लोब्लास्टिक अँड ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशन हे काय आहे? याचा अर्थ काय नेमका? याचा अर्थ असा की ॲनिमल्स in which the cells are arranged in 2 embryonic layers, an external ectoderm and an internal endoderm, are called diploblastic organisms, animals. म्हणजे आपण एम्ब्रियॉनिक लेयर्स म्हणजे आपण जेव्हा झायगोट वगैरे फॉर्म मध्ये असतो, तेव्हा आपल्या बॉडी जेव्हा डिवाइड करत असते, तेव्हा आपल्या बॉडीमध्ये लेयर्स बनतात. आपल्या एम्ब्रियॉनिक फॉर्म मध्ये, एम्ब्रियो जेव्हा आपण असतो तेव्हा 2 फॉर्म्स मध्ये लेअर बनतात. जर आपल्याकडे 2च लेअर असल्या, एक बाहेरची लेअर, एक अंदरची लेअर, 2 लेअर असल्या, जसं इथे दिसतंय ही एक्टोडर्म आणि एंडोडर्म. ही एक्टोडर्म अंदरची लेअर, ही वाली लेअर, ही ग्रे कलर मध्ये जी दिसतीये ही एक्टोडर्म, आणि ही बाहेरची दिसते एंडोडर्म. सॉरी एक्टोडर्म आणि एंडोडर्म मी थोडं चुकीचं सांगितलं. एक्टोडर्म म्हणजे बाहेरची लेअर, आणि एंडोडर्म म्हणजे आतमधली लेअर. ठीक आहे. तर एक्टोडर्म आणि एंडोडर्म हे 2च लेअर असले आपल्याकडे, तर त्याला काय म्हणायचं? डिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम. पण या डिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम मध्ये सुद्धा पण एक लेअर असते, जी या एक्टोडर्म आणि एंडोडर्मच्या मध्ये असते, जी अनडिफरेन्शिएटेड आहे. म्हणजे एक्टोडर्म आणि एंडोडर्म कसे डिफरेन्शिएट झाले आणि प्रॉपर आपली एक मेम्ब्रेन बनवली. पण हा जो मेसोडर्म म्हणजे जी मिडल लेअर आहे एक्टोडर्म आणि एंडोडर्मच्या मधातली, ती डिफरेन्शिएट नाही झाली प्रॉपर, आणि त्यालाच आपण म्हणतो मेसोग्लिया. तो an undifferentiated layer, mesoglea, is present in between the ectoderm and the endoderm. ठीक आहे.
तर हे कोणते झाले? डिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम, ज्यांच्यामध्ये 2 लेअर ऑफ सेल्स आहे. ठीक आहे, आणि त्यांच्या मधात आहे मिझोग्लिया. त्याच्यानंतर आपण बघितलं की ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशन. ट्रिप्लो नावमध्येच आहे, डिप्लो नावमध्येच आहे. डिप्लो म्हणजे 2, ट्रिप्लो म्हणजे 3 लेयर्स. आपण बघितलं की एक्टोडम आणि एंडोडम ते डिफरन्शिएटेड होतं, प्रॉपर लेयर्स बनले होत्या. पण ही थर्ड लेअर जी मधात होती एक्टोडम आणि एंडोडमच्या, ती डिफरन्शिएटेड नव्हती. तर ट्रिप्लोब्लास्टिक मध्ये काय होणार नेमकं? जी मिडल लेअर होती ती डिफरन्शिएट होणार आणि ती बनवणार आपली मिझोडम. इथे दिसते ना आपल्याला, ही आहे मिझोडम. ही रेड कलरची जी आहे, ही रेड कलरची लेअर, याला काय म्हणतो आपण? मिझोडम. तर ही झाली डिप्लोब्लास्टिक आणि ही झाली ट्रिप्लोब्लास्टिक. इथे दिसते आपल्याला चांगली डिफरन्शिएटेड झाले ना, सेल्स वगैरे दिसत आहेत. काय झालं? ही मिझोडम आणि हे नॉन डिफरन्शिएटेड मिझोग्लिया. The diploblastic organisms, those animals in which the developing embryo has a third germinal layer, mesoderm, in between the ectoderm and endoderm are called triploblastic animals. Platyhelminthes to chordates, म्हणजे platyhelminthes to chordates मध्ये 3 लेयर्स असतात, 3 जर्मिनल लेयर्स. आता हे जे आहे, हे पॉइंट सगळे आता इथे लक्षात ठेवण्याची गरज नाही. प्लॅटीहेल्मिंथेस पासून कोऑर्डिनेट्स मध्ये असतात, ते सगळे आपण प्रत्येक आपण पाहू, त्याच्यानंतर आपण ते शिकू प्रॉपर वे मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर सीलोम. आता सीलोम काय आहे? काहीतरी नवीन वर्ड दिसतोय ना. आता आपण शिकू की सीलोम काय असते. सीलोम, आता बघ इथे, सॉरी, प्रेझेन्स or absence of a cavity between the body wall and the gut wall is very important in classification. The body cavity which is lined by mesoderm is called coelom. ठीक आहे. तर इथे काय म्हणतं की आपली जी बॉडी वॉल आहे, ठीक आहे, आपली जी बाहेरची परत असते बॉडीची, आणि आपली जी गट वॉल आहे, गट वॉल म्हणजे आपली इंटेस्टाईन, म्हणजे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम, त्या दोघांच्या मध्ये स्पेस पण असू शकतं. म्हणजे असं नाहीये की आपली बॉडी पूर्ण सेल्सनी भरून आहे, नाही, काही काही जागा पण असतात त्याच्यामध्ये, खाली जागा, ठीक आहे, स्पेस असतात. ठीक आहे, स्पेस असते. बॉडी कॅव्हिटी म्हणजे स्पेस, कॅव्हिटी म्हणजे स्पेस, तर बॉडी कॅव्हिटी असतात आपल्या बॉडीमध्ये, किंवा नसतात, म्हणजे असूही शकते किंवा नसूही शकते, असं आपल्या बॉडीमध्ये, अॅनिमल्सच्या बॉडीमध्ये. ठीक आहे. तर आपल्या अॅनिमल्सच्या बॉडीमध्ये काही अशी बॉडी कॅव्हिटी असू शकते, त्यांचे स्पेस असू शकतात किंवा नसू शकतात. जर ती स्पेस आहे, ठीक आहे, एक स्पेस आहे आपल्याकडे, जशी ही स्पेस दिली आहे, ही स्पेस आहे, आणि त्या स्पेसला एक मिझोडर्मची लाईन आहे. मिझोडर्म कोणती होती? जी मिडल लेअर होती, आपण बघितलं 3 जर्मिनल लेअर्स मधली मिडल जर्मिनल लेअर कोणत्या ऑर्गॅनिझम मध्ये होती? ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम. याचाच अर्थ काय होणार? आपण बघितलं याच्यामध्ये की डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम. डिप्लोब्लास्टिक मध्ये एक्झाम्पल होतं सिलेंटरेट्स, ठीक आहे, आणि ट्रिप्लोब्लास्टिक मध्ये प्लॅटीहेल्मिंथेस टू कॉर्डेट्स. म्हणजे सीलोम कशामध्ये नसणार? सिलेंटरेट मध्ये नसणार, कारण की त्यांच्यामध्ये तर 2च लेअर आहे ना, हे तर आपल्याला पहिलेच माहिती आहे. तर सीलोम काय आहे? एक कॅव्हिटी आहे आपल्या बॉडीमध्ये, बॉडी कॅव्हिटी, ज्याची लाइनिंग, म्हणजे ज्याला लाइनिंग म्हणजे त्याचं बॉडी कॅव्हिटीला लाईन करणारी जी मेम्ब्रेन असल्यासारखी, ती मिझोडमची आहे. तर एक कॅव्हिटी विथ मिझोडम, कॅव्हिटी लाईन बाय मिझोडम, बॉडी कॅव्हिटी लाईन बाय मिझोडम इज कॉल्ड एज सीलोम. म्हणजे बॉडी कॅव्हिटीला जर मिझोडम असेल तर त्याला काय म्हणतो आपण? सीलोम. आणि ज्या अॅनिमल्स मध्ये सीलोम प्रेझेंट असतो त्याला आपण काय म्हणतो? सीलोमेट्स. आणि ज्याच्यामध्ये सीलोम प्रेझेंट नसतो त्याला म्हणतो आपण असिलोमेट्स. आता आपण चांगल्याने बघू काय असतं ते एक्झॅक्टली. तर ज्या अॅनिमल्स मध्ये सीलोम प्रेझेंट आहे, जसे या डायग्राम मध्ये आपण बघू शकतो की ही आपली एक्टोडर्म, ग्रे वाली आपली एंडोडर्म, आणि या एक्टोडर्म आणि एंडोडर्मच्या मध्ये आपण बघतो की रेड लेअर आहे, पण या रेड लेअरच्या अंदर ही स्पेस आहे पूर्ण. या स्पेसला हे रेड लेअरने लाईन केलेलं आहे, आणि इथे आतमध्ये पण एक रेड लाईन केलाय, आणि ही मध्ये खूप सारी स्पेस आहे. तर ही झाली आपली बॉडी कॅव्हिटी, किंवा याला काय म्हणतो आपण? सीलोम, कारण की इट इज लाईन बाय मिझोडर्म. तर ही स्पेस पूर्ण ज्याला लाईन केलाय या मिझोडर्मनी,
तर याला काय म्हणतो आपण? सिलोम. आता ही जे सिलोम ज्या अॅनिमल्स मध्ये प्रेझेंट असते त्यांना काय म्हणतो आपण? सिलोमेट्स. ज्याच्यामध्ये येतात ॲनेलिड्स, मॉलस, आर्थ्रोपोड्स, इकायनोडर्म्स, हेमिकॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स. हे पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट नाहीये, हे आपण नंतरच शिकू, ठीक आहे. पण थोडस आयडिया असलेलं बरं. आपण बघितलं ना. In some animals, the body cavity is not lined by mesoderm instead. The mesoderm is present as scattered pouches in between the ectoderm and endoderm. Such a body cavity is called as pseudocoelom, and the animals possessing them are called pseudocoelomates. Pseudo म्हणजे pseudocoelomates म्हणजे काय? आता आपण बघितलं इथे काय होती? ही पूर्ण स्पेस होती ज्याच्यामध्ये ही मेम्ब्रेन लागली होती. म्हणजे ठीक आहे, ही मेसोडर्म झाली आणि ही रेड पण मेसोडर्म, आणि ही झाली आपली बॉडी कॅव्हिटी. ठीक आहे, तर हे पूर्ण सिलोम झालं. पण आपण इथे बघत आहोत, इथे पण कॅव्हिटी आहे, ही एक्टोडर्म आहे आणि ही एंडोडर्म आहे. या दोघांच्या मध्ये ही एक्टोडर्म आहे आणि ही एंडोडर्म आहे. या दोघांच्या मध्ये पण स्पेस आहे. पण या स्पेसला इथे असं लाईन करायला पाहिजे होतं ना मेसोडर्मनी, पण इथे केलेलं आहे का? नाही. पण आपण बघतोय की मेसोडर्म वेगळेच इथे रेड कलरचे पाउचेस मध्ये, हे रेड कलरचं आहे ना, असं सर्क्युलर फॉर्म मध्ये इथे अरेंज आहे. पण ही इथे नाही आहे, म्हणजे मेसोडर्म प्रेझेंट आहे आणि स्पेस पण प्रॉपर प्रेझेंट आहे. पण जी मेसोडर्म आहे, जिला इथे असायला पाहिजे ते इथे आहे. म्हणजे हे काय झाले, यांना काय म्हणायचं आपण? सुडोसिलोम किंवा स्युडोसिलोमेट्स. आणि ज्या ऑर्गॅनिझम मध्ये हे असते त्यांना काय म्हणायचं आपण? स्युडोसिलोमेट्स. आता काय म्हणते? द एनिमल्स इन विच द बॉडी कॅव्हिटी इज अब्सेंट आर कॉल्ड असिलोमेट्स. एक्झाम्पल प्लॅटीहेल्मिंथेस. ठीक आहे, तर इथे बघ ही डायग्राम आहे. इथे आपण बघितलं की इथे सेल्स आहे, पण इथे स्पेसच नाहीये काही, कारण की एक्टोडर्म ही एंडोडर्म, आणि एक्टोडर्म आणि एंडोडर्मच्या मध्ये स्पेस असायची जशी इथे आहे. इथे स्पेसच नाही आहे, म्हणून जो स्पेसच नाहीये तर तो सिलोम नाहीये, म्हणजे असिलोमेट. ठीक आहे, म्हणजे त्या ऑर्गॅनिझम्सला असिलोमेट्स असं म्हणतात. एक्झाम्पल प्लॅटीहेल्मिंथेस. हे पण लक्षात ठेवायचं नाही, आता आपण नंतर बघूया. ज्यांना आता लक्षात असतंय ते चांगली गोष्ट आहे, पण ज्यांना नाही लक्षात राहत आहे ते आपण एक एक फायलम जेव्हा वाचू तेव्हा लक्षात करून घ्यायचं. ठीक आहे. आता नेक्स्ट इथे काय पॉइंट दिसतो आपल्याला? सेगमेंटेशन. आता सेगमेंटेशन काय असतं? इन सम ॲनिमल्स द बॉडी is externally and internally divided into segments with a serial repetition of at least some organs. For example, in an earthworm, the body shows this pattern called metameric segmentation, and the phenomenon is known as metamerism. ठीक आहे, आता आपल्याकडे एक अर्थवॉर्म आहे. आता आपल्याला अर्थवॉर्मचं स्ट्रक्चर आठवतो का? थोडा फार असं स्ट्रक्चर असतो ना सहसा, पण जेवढं पण लक्षात आहे असं, म्हणजे सेगमेंटच्या फॉर्म मध्ये असतो सहसा. ठीक आहे, तर या सेगमेंट मध्ये जर आपण ही एक सेगमेंट आपण जर कन्सिडर केलं, ह्या सेगमेंट झालं. ठीक आहे, तर या सेगमेंट मध्ये आपण बघू की तिथे पर्टिक्युलरली सिरियल रिपिटेशन ऑफ ऍटलिस्ट सम ऑर्गन्स, म्हणजे या पूर्ण बॉडीमध्ये काही असे ऑर्गन्स आहेत जे प्रत्येक सेगमेंट मध्ये प्रेझेंट आहेत. प्रत्येक सेगमेंट मध्ये ते ऑर्गन्स प्रेझेंट आहेत. तर याला काय म्हणायचं? सेगमेंटेशन. सेगमेंटेशन म्हणजे काय? ऍटलिस्ट काही ऑर्गन्सचं सिमिलर असणं प्रत्येक सेगमेंटमध्ये, त्याच्या एंड ऑफ द बॉडी पर्यंत सेम सेगमेंट, प्रत्येक सेगमेंटमध्ये ते सेम ऑर्गन असणं म्हणजे सेगमेंटेशन. तर फॉर एक्झाम्पल इथे अर्थवॉर्म आहे. जर अर्थवॉर्मच्या बॉडीमध्ये ही फेनोमेनन शो केली तर त्याला काय म्हणतात? मेटामेरिक सेगमेंटेशन. ठीक आहे, मेटामेरिक सेगमेंटेशन. आणि या फेनॉमिनॉनला मेटामेरिझम असे म्हणतात. ठीक आहे, हे सगळे फेनॉमिनॉन जे आहेत आणि जे नेम्स आहेत ते सगळं लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, सगळं पाठ करायचं आहे. नोटोकॉर्ड. आता नेक्स्ट आहे आपल्याकडे नोटोकॉर्ड. ठीक आहे, तर शेवटचा आहे याच्यामध्ये पॉइंट. नोटोकॉर्ड इज अ मेसोडर्मली derived rod-like structure formed on the dorsal side during embryonic development in some animals. Animals with notochord are called chordates, and those animals which do not form this structure are called non-chordates. ठीक आहे,
एक्झाम्पल पॉरिफेरा टू इकायनोडर्म्स. इथे बघायचं आता नोटोकॉट. मिझोडर्म आपण बघितली होती, काय आहे ती जर्मिनल लेअर. तर त्या जर्मिनल लेअर मध्ये थर्ड म्हणजे 3 जर्मिनल लेअर्स, तर 3 जर्मिनल मधातली जर्मिनल लेअर म्हणजे मिझोडर्म. ती एक रॉड लाईक स्ट्रक्चर आहे, असं रॉड सारखी आहे, जी डॉर्सल साइड ऑफ द बॉडी ला अरेंज्ड असते काही अॅनिमल्स मध्ये. जर नोटोकॉर्ड आपण थोडं डिटेल मध्ये नंतर शिकूया. मी फक्त सांगते की मिझोडर्मनी तो डिराईव्ह केलेला आहे. आणि ज्या अॅनिमल्स मध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे त्यांना कॉर्डेट्स असं म्हणतात, आणि ज्या अॅनिमल मध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट नाही आहे त्यांना नॉन कॉर्डेट्स असं म्हणतात. ठीक आहे. आता आता क्लासिफिकेशन ऑफ अॅनिमल्स इथे दिलेला आहे. ठीक आहे. आता हे जो आहे चार्ट, छोटासा चार्ट असल्यासारखं आहे. इथे आपण बघू की ऍनिमेलिया किंगडम मध्ये सगळ्यात आधी आपण बघितलं लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. तर आपण बघितलं होतं सेल्युलर. आपण काय काय बघितले होते? सेल्युलर, टिश्यू, ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. ठीक आहे. तर ज्याच्यामध्ये सेल्युलर लेवल आणि हे टिश्यू ऑर्गन वेगळं. ठीक आहे. तर असं आपण डिवाइड करू. तर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये सेल्युलर लेवल आणि टिश्यू ऑर्गन किंवा ऑर्गन सिस्टीम हे वेगळं आणि सेल्युलर लेवल वेगळं. कारण की सेल्युलर लेवल फक्त एकच ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. मग सेल्युलर आपण लेवल ऑफ ऑर्गनायझेशन शिकल्यावर काय बघितलं तर सिमेट्री. आपण बघितलं होते 3 प्रकारच्या सिमेट्री आहे. एक आहे असिमेट्री. त्याच्यानंतर आहे आपला रेडियल सिमेट्री आणि तिसरा आहे आपला बायलॅटरल सिमेट्री. ठीक आहे. तर जे सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये मोस्टली असिमेट्रिकल असतात. ठीक आहे. ठीक आहे. सिमेट्री झालं. आपण पॉइंट्स बघून घेऊ पहिले. सिमेट्री, त्याच्या बॉडी कॅव्हिटी और सीलम काय होतं? ती बॉडी कॅव्हिटी स्पेस होती ज्याला मिझोडर्मने लाईन केलं होतं, त्याला आपण काय म्हणत होतो? सीलम. आणि फायलम म्हणजे आपण त्याला ग्रुपमध्ये डिवाइड केलं होतं ना. ठीक आहे. तर हे आपलं झालं फायलम इकडे. तर आता आपण बघू ऍनिमेलिया मध्ये लेवल ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये जेव्हा सेल्युलर लेवल आहे मोस्टली असिमेट्रिकल, असिलोमेट्स, पॉरिफेरा. टिश्यू ऑर्गनाइज सिस्टीम मध्ये सिमेट्रीवर 2 डिवाइड केलं, एक रेडियल सिमेट्री, एक बायलॅटरल सिमेट्री. रेडियल सिमेट्री मध्ये असिलोमेट्स, इथे जसं असिलोमेट आहे इथे असिलोमेट. असिलोमेट मध्ये 2 असतात. असिलोमेट म्हणजे ज्यांच्यामध्ये सिलोम नाही. सिलोम म्हणजे नाही म्हणजे कॅव्हिटी नाही आहे ज्याच्यामध्ये. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पण 2 आहे, सिलियन टेरेटा किंवा निडेरिया, त्याला निडेरिया म्हणतात, आणि टिनोफोरा. इथे सी सायलेंट आहे. ठीक आहे. टिनोफोरा. त्याच्यानंतर टिश्यू ऑर्गन अँड ऑर्गन सिस्टीम मध्ये रेडियल सिमेट्री झालं, तर बायलॅटरल सिमेट्रीमध्ये बायलॅटरल सिमेट्रिकल. त्याच्यामध्ये अजून 3 प्रकार आहेत. विदाउट बॉडी कॅव्हिटी, विदाउट बॉडी कॅव्हिटी म्हणजे असिलोमेट, सुडोसिलोमेट्स आणि सिलोमेट्स. तर बिना कॅव्हिटीचे, फॉल्स कॅव्हिटीचे आणि विथ प्रॉपर कॅव्हिटी. ठीक आहे. तर विदाउट बॉडी कॅव्हिटी असिलोमेट्स, with body cavity with false coelom or body cavity pseudocilomets, and with true coelom coelomates. तर विदाउट बॉडी कॅव्हिटी और सिलोमेट्स मध्ये काय येतात? पॅलाटिहेल्मिंथेस. विथ फॉल्स सीलोम मध्ये काय येतात? ऍस्केल्मिंथेस. विथ ट्रू सीलम मध्ये कोण येतात? ऍनेलिडा, आर्थ्रोपोडा, मॉल्युस्का, इकायनोडर्मेटा, हेमिकॉर्डेटा आणि कॉर्डेटा. ठीक आहे. हे सगळे येतात. तर आपण इथे जेवढे पण नाव दिलेले आहे, पॉरिफेरा, सिलियन टेरेटा, टिनोफोरा, प्लॅटीहेल्मिंथेस, ऍस्केल्मिंथेस, ऍनेलिडा, आर्थ्रोपोडा, मॉलिस्का, इकायनोडर्मेटा, हेमिकॉर्डेटा आणि कॉर्डेटा, हे सगळे आपण इंडिव्हिज्युअली 1 by 1 आपण शिकणार आहोत. ठीक आहे. तर यांचे थोडेसे नाव वेगळे आहेत, म्हणजे पहिल्यांदा वाचत आहोत आपण, थोडं कठीण जाऊ शकतं, पण यांचे नाव तरी आपण लक्षात ठेवून घ्यायचे, पूर्ण पाठ करायचे, सिक्वेन्स मध्येच पाठ करायचं, ते तर बरं असणार. पॉरिफेरा, सिलियन टेरेटा, टिनोफोरा, प्लॅटीहेल्मिंथेस, ऍस्केल्मिंथेस, ऍनेलिडा, आर्थ्रोपोडा, मॉलिस्का, इकायनोडर्मेटा, हेमिकॉर्डेटा आणि कॉर्डेटा.
ठीक आहे. तर सिक्वेन्स मध्ये लक्षात ठेवलं ना की पॉइंट्स लक्षात ठेवायला सोपी असते. जसं आता आपल्याला माहित झालं की सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन असिमेट्रिकल आहे, असिलोमेट आहे, पॉरिफेरस आला. टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन रेडियल, असिलोमेट, सिलेंडरेटा, टिनोफोरा. बायलॅटरल सिक्वेन्सच आहे. ठीक आहे. बायलॅटरल असिलोमेट, सुडोसिलोमेट, ट्रुसिलोमेट, लॅटहेलमेंथिस, एस्कुलोमेंथिस आणि हे बाकी सगळे. ठीक आहे. हा, आणि एक पॉइंट आहे की इकायनोडर्माटा जो आहे तो रेडियल आणि बायलॅटरल सिमेट्री शो करू शकते डिपेंडिंग ऑन द स्टेज. आता आपण एक एक फायलम शिकूया हळूहळू. ठीक आहे. आणि लास्ट मध्ये आपण छान एक टेबल बनवूया. ठीक आहे. तर आता आपण फर्स्ट फायलम शिकू. पहिला फायलम कोणता आहे आपला? पोरीफेरा. ठीक आहे. पोरीफेरा. मेंबर्स ऑफ दिस फायलम आर कॉमनली नोन ॲज स्पॉन्जेस. स्पॉन्जेस असं म्हणतात यांच्या ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स मध्ये. आपण खूप सुरुवातीला बघितलं होतं ना की स्पॉन्जेस कसे असतात? सगळे ऑर्गॅनिझम्स मल्टीसेल्युलर आहेत. पण स्पॉन्जेस कसे होते? असिमेट्रिकल. ठीक आहे. हे तर आपल्याला लक्षात आहे पॉइंट. ते आर जनरली मराईन. ठीक आहे. आणि मोस्टली असिमेट्रिकल अॅनिमल्स. म्हणजे स्पॉन्ज आहे, स्पॉन्ज कसा पण अरेंज असेल तर त्याला काही सिमेट्री असणार का? नाही. ठीक आहे. These are primitive multicellular organisms and have cellular level of organization. आपण आत्ताच चार्ट बघितला. आपण बघितला की जे पोरीफेरा असतात ते सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन शो करतात, मोस्टली असिमेट्रिकल असतात आणि असिलोमेट असतात. ठीक आहे. हा पूर्ण चॅप्टर पाठ करण्यासारखा आहे. याच्यामध्ये सांगण्यासारखं काही नाही, पण जे पण इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते मी सांगणार. ठीक आहे. तर स्पॉन्जेस, यांच्यामध्ये स्पॉन्जेस येतात जे की असिमेट्रिकल असतात, जे की मोस्टली मराईन मध्ये राहतात आणि ते प्रिमिटिव्ह मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. प्रिमिटिव्ह म्हणजे खूप जुनं, म्हणजे असं खूपच प्रिमिटिव्ह म्हणजे कसं सांगणार, खूपच असं एकदम जुनं असल्यासारखं. प्रिमिटिव्ह म्हणजे जुनं, म्हणजे खूपच बेसिक लेवल, खूप बेसिक लेवल पर्यंत. तर त्याच्यामध्ये म्हणून ते प्रिमिटिव्ह मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहे आणि त्यांच्यामध्ये सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, सेल्स लूजली लिंक्ड. ठीक आहे. स्पॉन्जेस हॅव अ वॉटर ट्रान्सपोर्टर कॅनल सिस्टीम. हे काय असतं आता मी सांगते. ठीक आहे. जसं आता आपल्याकडे एक स्पॉन्ज आहे, हा आपण इथे घेऊ. इथे स्पॉन्ज आहे, त्याच्यामध्ये खूप सारे असे छोटे छोटे ओपनिंग दिसत आहे आपल्याला. छोट्या छोट्या ओपनिंग्सला काय म्हणतात? ऑस्टिया. ठीक आहे. याच्या थ्रू वॉटर अंदर येतो. ठीक आहे. याच्या थ्रू वॉटर अंदर येतो ऑस्टिया थ्रू. एका स्पेस मध्ये येतो, ज्या स्पेसला आपण काय म्हणतो? स्पॉन्जोसिल. हे सगळे जे वर्ड्स आहेत ना, हे जास्त काही इम्पॉर्टंट नाही, यांच्याकडे लक्ष नको द्या. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट नाही आहेत आपल्यासाठी. आपल्यासाठी हे 2-3च वर्ड इम्पॉर्टंट आहे. ऑस्क्युलम, ऑस्टिया. याच्यामध्ये पण डर्मल इम्पॉर्टंट नाहीये, ऑस्टिया इम्पॉर्टंट आहे. कोऑनोसाइट्स आणि स्पॉन्जोसिल हे 4च वर्ड इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. तर हे या स्पॉन्ज मध्ये खूप सारे छोटे छोटे ओपनिंग दिसत आहेत. या ओपनिंगला काय म्हणतो आपण? ऑस्टिया. ठीक आहे. आता बघितलं आपण ही एका स्पेस मध्ये ओपन होत आहे, त्या स्पेसला काय म्हणतो आपण? स्पॉन्जोसिल. या स्पॉन्जोसिल मध्ये आपल्याला दिसतंय की इथे खूप सारे असे सेल्स दिसत आहेत ज्याला लाईन करतायत. या सेलला काय म्हणतात? कोआनोसाइट्स. आणि ते फ्लॅजिलेटेड आहेत. हे फ्लॅजिलेटेड इम्पॉर्टंट तेवढा नाहीये, पण कोआनोसाइट्स. ठीक आहे. फ्लॅजिलेटेड माहित असेल तर चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर हे पूर्ण फ्लुइड इथे अक्युमुलेट झालं. हा बाहेर कसा पडतो फ्लुइड? एका ओपनिंग मध्ये. या ओपनिंग, ही काय ओपनिंग? या ओपनिंगला काय म्हणतो आपण? ऑस्क्युलम. ठीक आहे. इथे जो हे दिसत आहे, आपण याच्यामध्ये आपण बघू शकतो की ही जे ओपनिंग दिसत आहेत आपल्याला, हे काय आहे? ऑस्क्युलम. ठीक आहे. तर बघा आता, water enters through minute pores called ostia into a central cavity, spongosil, from where it goes out through the osculum. बघितलं, मी सांगितलं ना इथे ऑस्टियानी अंदर आलं. स्पेस कोणती होती? स्पॉन्जोसिल. त्याला लाईन करणारे कोण होते? कोआनोसाइट्स. आणि बाहेर जिथून निघत आहे त्या स्पेसला काय म्हटलं होतं आपण? ऑस्क्युलम. ठीक आहे. This pathway of water transport is helpful in food gathering, respiratory exchange and removal of waste. तर हे पाणी जे अंदर येत आहे याच्यामध्ये सगळ्या प्रोसेस होत आहे. फूड जमा करणे,
रेस्पिरेशन होणे, वेस्टचं रिमूव्हल करणे, सगळे या स्पेस थ्रू होतं. ठीक आहे. कोआनोसाइट्स और कॉलर सेल्स. कोआनोसाइट्सला अजून काय म्हणतो आपण? कॉलर सेल्स और कॉलर सेल्स लाईन द स्पॉन्जोसेल अँड द कॅनल्स. म्हणजे त्या हे येस कॅनल्सला हे लाईन केलेलं आहे ना स्पॉन्जोसेलला, हे याला काय कोण लाईन करतो? कोआनोसाइट्स. हे वर्ड्स इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे ना. सगळ्या फायलम मध्ये त्यांचे हे खूप इम्पॉर्टंट आहेत वर्ड्स. ठीक आहे. ठीक आहे. तर पॉरिफेरामध्ये आपण बघितलं स्पॉन्जेस येतात, असिमेट्रिकल असतात, सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, वॉटर ट्रान्सपोर्ट और कॅनल सिस्टम, ऑस्टिया, ऑस्क्युलम, स्पॉन्जोसील, कोआनोसाइट्स और कॉलर सेल्स प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर अजून बघू आपण डायजेशन इज इंट्रासेल्युलर. अंदरमध्ये इंट्रासेल्युलर सेलच्या अंदरमध्ये डायजेशन होतं. ठीक आहे. द बॉडी इज सपोर्टेड बाय अ स्केलेटन मेड अप ऑफ स्पिक्युल्स और स्पॉन्जिन फायबर्स. म्हणजे त्या बॉडीमध्ये आपण बघितलं होतं जसं बाकी प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स मध्ये सायटोस्केलेटन असं वगैरे असतो, जो मॉर्फोलॉजीला सपोर्ट करतो, स्ट्रक्चर रिजिडिटी वगैरे देतो, ते सगळं. तर इथे बॉडी इज सपोर्टेड बाय स्केलेटन, ज्याच्यामध्ये आहे स्पिक्युल्स आणि स्पॉन्जिन फायबर्स. ठीक आहे. सेक्सेस आर नॉट सेपरेट म्हणजे हर्माफ्रोडाइट. सेक्सेस आर नॉट सेपरेट म्हणजे मेल आणि फिमेल सेपरेट नसतो, एकच असतो. म्हणजे एकाच ऑर्गॅनिझम मध्ये मेल आणि फिमेल, म्हणजे जसं एकाच ऑर्गॅनिझम मेल आणि फिमेल प्रेझेंट असतो. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण? हर्माफ्रोडाइट. डिफरंट नसतात, म्हणजे मेल आणि फिमेल डिफरंट नसतो त्याच्यात. म्हणजे काय? एग्स आणि स्पर्म्स हे दोन्ही काय आहे? सेम इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस करतो. ठीक आहे. एग्स अँड स्पर्म्स आर प्रोड्युस्ड बाय द सेम इंडिव्हिज्युअल. ठीक आहे. तर म्हणून काय, आता स्पॉन्जेस जे आहेत ते असेक्शुअली पण रिप्रोड्यूस करू शकतात किंवा सेक्शुअली पण रिप्रोड्यूस करू शकतात. तर असेक्शुअली जर रिप्रोड्यूस केलं तर ते फ्रॅगमेंटेशन, म्हणजे आपल्याला फ्रॅगमेंट करून तो फ्रॅगमेंटेशन थ्रू डिवाइड करणार. किंवा सेक्शुअली आपण म्हटलं की एका सेक्स मध्ये दोन्ही, म्हणजे सेक्सेस आर नॉट सेपरेट, एग्स आणि स्पर्म्स आर प्रोड्युस्ड इन द सेम ऑर्गॅनिझम. तर एग्स आणि स्पर्म्स प्रोड्यूस केलं तर ते इनसाइड मध्ये फ्यूज आहेत, फर्टिलायझेशन. ठीक आहे. मग त्यांचं फर्टिलायझेशन होणार अंदरच्या अंदर आणि मग त्यांचं डेव्हलपमेंटल. ठीक आहे. तर त्यांचं डेव्हलपमेंट असं होतं इनडायरेक्ट, म्हणजे एक पहिले म्हणजे आता जर स्पॉन्ज आहे त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन झालं तर हा जो फर्टिलायझेशन प्रोडक्ट आहे तो डायरेक्टली या स्पॉन्ज सारखा नाही तयार होणार. ठीक आहे. याचा छोटा सेल्फ नाही तयार होणार. पहिले तो वेगळ्या लार्वा स्टेजमध्ये येईल, मग त्याचे खूप सारे स्टेजेस असणार, मग तो लास्ट मध्ये ऍडल्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल. तर या डेव्हलपमेंटला काय म्हणतात? इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. कारण की हा ऑर्गॅनिझम आपल्यासारखा दुसरा ऑर्गॅनिझम देत नाहीये एक्झॅक्ट सेम, खूप सारे स्टेजेस थ्रू जाणार आणि मग हा फॉर्मेशन येणार. याला काय म्हणतात? इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. ठीक आहे. तर याच्यामध्ये एक्झाम्पल काय काय येतात? इथेच दिसत आहे, सायकॉन स्कायफा, युस्पॉन्जिया, स्पॉन्जिला. ठीक आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे यांचे एक्झाम्पल, खूप जास्त इम्पॉर्टंट. बिलकुल पाठ करून ठेवायचे. सरळ सरळ क्वेश्चन येतात. कोणते इथून स्पॉन्जेस आहे किंवा कोणते ऑर्गॅनिझम फायलम पॉरिफेराला बिलॉंग करतात, स्ट्रेट सरळ क्वेश्चन. सायकॉन, स्पॉन्जिला, युस्पॉन्जिया दिला आणि कोणत्या ऑर्थोप्रोडचं एक्झाम्पल दिला किंवा सिलियन टेरिड देऊन दिलं सोबत त्यांच्या, तर झालं. ठीक आहे. तर आपल्याला माहितच आहे हे 3 ऑप्शन. यांच्यामध्ये एकच कॉमन गोष्ट आहे की हे स्पॉन्जेस असतात ना, त्यांच्या नावामध्ये बघ, स्पॉन्जिला, युस्पॉन्जिया. आणि या सायकॉन स्कायफा मध्ये पण एस कॉमनच आहे ना, कारण की स्पॉन्जेस तर एस पासून स्टार्ट होत आहे. सायकॉन स्कायफा तर ब्रॅकेट नेम आहे. ठीक आहे. मला तसंच लक्षात आहे म्हणून मी तसं बोलते. युस्पॉन्जिया बाथ स्पॉन्ज आणि स्पॉन्जिला फ्रेश वॉटर स्पॉन्ज. तर हे सगळं आपल्याला लक्षात ठेवायचं. हे सुद्धा लक्षात ठेवायचं की हा स्पॉन्ज आहे, हा बाथ स्पॉन्ज आहे. ठीक आहे. ते याच्यामध्ये आपण काय, स्पॉन्जेस असतात, मरीन असतात, असिमेट्रिकल असतात, वॉटर ट्रान्सपोर्ट कॅनल ऑफ सिस्टीम, सेल्युलर लेवल, याच्यामध्ये हे पण इम्पॉर्टंट आहे, सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, वॉटर और कॅनल सिस्टीम, ऑस्टिया, स्पॉन्जोसील, ऑस्क्युलम,
कोऑनोसाइट्स इम्पॉर्टंट आहे. इंट्रासेल्युलर डायजेशन. स्पिक्युल्स और स्पॉन्जिन काय करतात? स्केलेटन. सेक्सेस आर नॉट सेपरेट, हर्माफ्रोडाईट. त्याच्यानंतर असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट कशी आहे? इनडायरेक्ट. रिप्रोडक्शन असेक्शुअली बाय फ्रॅगमेंटेशन आणि सेक्शुअली बाय फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. आणि कशी असतात? हर्माफ्रोडाईट असतात. एक्झाम्पल काय काय? सायकॉन, स्पॉन्जिला जो की फ्रेश वॉटर स्पॉन्ज आहे, आणि युस्पॉन्जिया जो की बाथ स्पॉन्ज आहे. तर आपण पॉरिफेरा पूर्ण शिकलो. ठीक आहे. पॉरिफेरामध्ये हे सगळ्यात छान टेबल दिलेलं आहे, नाही ते सोपी. सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, मोस्टली असिमेट्रिकल, असिलोमेट आणि पॉरिफेरा, याच्यामध्ये बस थोडंसं पॉईंट्स एक्स्ट्रा ऍड केले आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट फायलम. नेक्स्ट फायलम आहे आपलं सिलियनटेरेटा, किंवा यालाच म्हणतो आपण निडेरिया. याच्यामध्ये सी हा सायलेंट आहे. ठीक आहे. हे पण काय असतात? ऍक्वेटिक, पाण्यामध्ये राहणारे, मोस्टली मराईन. सेसाईल और फ्री स्विमिंग म्हणजे एका जागेवर जसं स्टोन असेल खाली, त्याला अटॅच असणारे, एका जागेवर इकडे तिकडे मूव्ह न करणारे, किंवा फ्री स्विमिंग, पाण्यामध्ये तरंगत राहणारे. रेडियली सिमेट्रिकल अॅनिमल्स, आपण या चार्ट मध्ये बघितलं होतं, 2 रेडियली सिमेट्रिकल आहेत, सिलेंटेरेटा आणि टिनोफोरा. ठीक आहे. तर काय झाले? रेडियली सिमेट्रिकल अॅनिमल्स. निडेरिया, द नेम निडेरिया इज डिराइव्ड फ्रॉम निडोब्लास्ट और निडोसिस्ट. इथे आपल्याला निडोब्लास्ट दाखवलेला आहे. ठीक आहे. मी इथे एक्झाम्पल पण डायग्राम पण दाखवले की निडोब्लास्ट मध्ये स्पाइन्स, स्टायलेट हे सगळं असतं. जास्त इम्पॉर्टंट नाहीये, बस मी तुमच्या, जर तुम्हाला एक्स्ट्रा वाचायची इच्छा असेल तर स्ट्रक्चर थोडं इम्पॉर्टंट असणार. काय काय प्रेझेंट असतं? स्पाइन, स्टायलेट, थ्रेड ट्यूब, ऑपरक्युलम, हे थोडंसं इम्पॉर्टंट असतं. हे जास्त काही इम्पॉर्टंट नाही. ठीक आहे. तर काय 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 म्हटलं आपण की निडेरिया हा टर्म कशापासून आलाय? निडोब्लास्ट और निडोसिस्ट पासून. निडोब्लास्ट आणि निडोसिस्ट हे आहे स्टिंग, यांच्यावर काय असते? स्टिंगिंग कॅप्स्युल्स और निमॅटोसिस्ट असतात. ठीक आहे. जे प्रेझेंट ऑन द टेंटॅकल्स अँड द बॉडी, याच्यामधून जे टेंटॅकल्स आहेत, ठीक आहे, हे टेंटॅकल्स इथे आपण बघू शकतो. हा, आपण बघत आहो ना, हे बघ, छोटे 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 दिसत आहेत हे. ठीक आहे. हे छोटे 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 दिसत आहेत, हे आहेत टेंटॅकल्स. हे पण टेंटॅकल्स आहेत. हे जे दिसत आहेत लॉंग आर्म्स, हे पण टेंटॅकल्स आहेत. तर या टेंटॅकल्सवर निडोब्लास्ट किंवा निडोसाइट्स हे प्रेझेंट असतात, ज्यांच्यावर एक स्टिंगिंग कॅप्सूल असते, ज्यांना आपण निमॅटोसिस्ट असे म्हणतो. ठीक आहे. तर निडेरियामध्ये निडोब्लास्ट किंवा निडोसिस्ट आहे, त्यांच्यावर स्टिंगिंग कॅप्सूल, ज्यांना नेमॅटोसिस्ट असे म्हणतात, जे की प्रेझेंट ऑन दी टेंटॅकल्स, हे टेंटॅकल्स आणि बॉडीवर प्रेझेंट असतात. ठीक आहे. निडोब्लास्ट काय करतात? अँकरेज, डिफेन्स अँड फॉर द कॅप्चर ऑफ प्रे, म्हणजे कशाला जुळण्यासाठी, डिफेन्स म्हणजे आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी, आणि कॅप्चर ऑफ द प्रे आपलं जेवण ढूंढणं म्हणजे शोधण्यासाठी. आपण बघितलं होतं त्या डायग्राम मध्ये की यांच्यामध्ये कुठलं ऑर्गनायझेशन आहे? टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. डिप्लोब्लास्टिक आहे, हे पण आपण बघितलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जसं आपण पॉरिफेरा बघितलं होतं, त्याच्यामध्ये पण काय होतं? त्यांना सिंगल ओपनिंग होती, त्याला ते ऑस्क्युलम म्हणत होते. यांना पण सिंगल ओपनिंग असते, यांच्या पण बॉडीला. यांना पण डबल ओपनिंग नसते. जीआयटी जी आहे त्यांची गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी, गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर जी कॅव्हिटी असते निडेरियामध्ये, त्यांना पण एक सिंगलच ओपनिंग असते, ज्याला आपण माउथ म्हणतो इथे. माउथ ऑन हायपोस्टोम, हायपोस्टोम असते, त्याच्यावर माउथ प्रेझेंट असतो आपला. ठीक आहे. डायजेशन इज एक्स्ट्रा सेल्युलर, सेलच्या बाहेर होते किंवा सेलमध्ये पण होते. काही काही निडेरियन्स, एक्झाम्पल कोरल्स, हॅव अ स्केलेटन कंपोज्ड ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. याच्या नावातून तुम्ही लक्षात ठेवू शकता, कोरल्स. सी कॅल्शियम, CO कोरल्स, कॅल्शियम कार्बोनेट, CO3 कोरल्स, CO3. तर कॅल्शियम कार्बोनेट, सी पासूनच लक्षात ठेवायचं पूर्ण. कोरल्स मध्ये काय असते?
कॅल्शियम कार्बोनेट, कोरल्स, CO, को तर CO3, कॅल्शियम कार्बोनेट झालं. काही असे असतात कोरल्स, एक्झाम्पल्स निडेरियनचे कोरल्स, ज्यांच्यामध्ये काय असते, आपलं स्केलेटन कंपोज्ड ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. निडेरियन्स एक्झिबिट 2 बॉडी फॉर्म्स, पॉलिप आणि मेडुसा. ठीक आहे, पॉलिप आणि मेडुसा 2 फॉर्म मध्ये असतात. ते सेक्शुअली आणि असेक्शुअली डिवाइड करतात, एक दुसऱ्यांमध्ये कन्वर्ट होतात. ठीक आहे. तर पॉलिप जो आहे तो सिसाईल फॉर्म आहे. सिसाईल म्हणजे एका जागेवर असणारा. आणि मेडुसा सिलेंड्रिकल फॉर्म आहे, लाईक हायड्रा, अडॅम्सिया एक्सेट्रा. ठीक आहे. आणि जो मेडुसा आहे तो अम्ब्रेला शेप और फ्री स्विमिंग लाईक ऑरेलिया आहे. ठीक आहे, इथे आहे पण ऑरेलिया, मेडुसा, अडॅम्सिया, पॉलिप. जसा हा आहे, हा पॉलिप आहे, तर हा सेसाईल आहे. ठीक आहे, एका जागेवर असणारा. आणि हा आहे आपला सिलेंड्रिकल फॉर्म लाईक हायड्रा, अडॅम्शिया सॉरी पॉलिप आणि मेडुसा फॉर्म आहे. पॉलिप, तर पॉलिप जो आहे तो हायड्रा किंवा अडॅम्शिया, हा जो पॉलिप आहे ना याच्यामध्ये हायड्रा किंवा अडॅम्शिया येतो. जो सिसाईल असते, एका जागेवर असतो, आणि सिलेंड्रिकल. ठीक आहे. आणि जो मेडुसा आहे त्याच्यामध्ये अम्ब्रेला शेप, हा अम्ब्रेला शेप आहे, असा अम्ब्रेला शेप. आणि फ्री स्विमिंग म्हणजे सिसाईल नाही आहे. ठीक आहे, लाईक ऑरेलिया और जेलीफिश. हे तर जेलीफिशच आहे, दिसतच आहे जेलीफिश सारखं. ठीक आहे, ऑरेलिया किंवा जेलीफिश, म्हणजे ऑरेलियाच नाव आहे जेलीफिश. ठीक आहे ना. तर आता जे निरेरियामध्ये ऍनिमल्स येतात ते 2 फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतात. पॉलिप, काही ऑर्गॅनिझम त्याच्यामधले दोनही फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतात, एक पॉलिप आणि मेडुसे. तर अशा ऑर्गॅनिझम मध्ये अल्टरेशन ऑफ जनरेशन दिसते, त्याला मेटाजेनेसिस म्हणतात. म्हणजे पॉलिप टू मेडुसा आणि मेडुसा टू पॉलिप मध्ये कन्व्हर्शन होतं. ठीक आहे, तर या फेनॉमेनॉनला काय म्हणतो आपण, मेटाजेनेसिस. ठीक आहे, तर पॉलिप मेडुसा देतो असेक्शुअली आणि मेडुसा पॉलिप देतो सेक्शुअली, म्हणजे असं असेक्शुअली आणि असं सेक्शुअली. ठीक आहे, तर पॉलिप टू मेडुसा म्हणजे आपण असं लक्षात ठेवू शकतो, पॉलिप आहे, मेडुसा टू पॉलिप. तर पॉलिप टू मेडुसा असेक्शुअली, पॅम, PAM, पॉलिप टू मेडुसा असेक्शुअली. आणि मेडुसा टू पॉलिप MSP, याला उलट स्पेल केलं तर PSM आहे का MBBS चा सब्जेक्ट आहे, तर तसं तुम्ही लक्षात ठेवू शकता. बाकी असं पॅम सोपी आहे ना, पॅम लक्षात ठेवायचं. पॅम हा वर्ड इझिली आहे. पॅम म्हणजे पॉलिप असेक्शुअली गिव्स मेडुला आणि मेड्युसा सेक्शुअली गिव्स पॉलिप. ठीक आहे, पॅम आणि MSP. तर पॅम लक्षात ठेवलं तर दुसरं उलटच आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक्झाम्पल्स येतात, फायसेलिया, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर, अडॅम्शिया, सी एनिमन, पेनेटुला, सी पेन, गॉर्गोनिया, सी फॅन, आणि मेअँड्रिना, ब्रेन कोरल. ठीक आहे, तर काय काय एक्झाम्पल आहे, फायसेलिया, अडॅम्शिया. बघ, जो अडॅम्शिया हे सगळे एक्झाम्पल, हे ना एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये हा पण क्वेश्चन येतो, पेनाटुला, सी पेन, गॉर्गोनिया, सी पेन. हा पण क्वेश्चन येतो, सी फॅन, की कोणाचं नाव काय आहे, म्हणजे पेनाटुलाचं नाव काय, सी पेन. पेनाटुलाच्या नावामध्ये आपण इझिली आपण समजू शकतो की सी आणि पेनाटुला नावातच आहे पेन, पण गॉर्गोनिया फॅन. आपण थोडं स्लॅंग मध्ये जर घेतलं, गॉर्गोनिया गर, काही लोक म्हणतात असं गरगर फिरतोय फॅन, तर सी फॅन असं लक्षात ठेवू शकतो. फनी वे ऑफ लक्षात ठेवण्याचं आहे. मेअँड्रिना, ठीक आहे, मेअँड्रिना म्हणजे ब्रेन कोरल. ठीक आहे, फायसेलिया, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर, अडॅम्शिया, सी एनिमल. ठीक आहे, झालं सगळ्यांचं. ठीक आहे, तर आपण काय आपलं सिलेंडर डेटा कम्प्लीट झालं. तर आपण काय म्हटलं, मरीन, सेसाईल और फ्री स्विमिंग, रेडियली सिमेट्रिकल, मग निडोब्लास्ट, निडोसिस्ट बघितले,
नेमॅटोसिस्ट बघितलं, टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघितलं, डिप्लोबास्टिक बघितलं, माउथ बघितलं ऑन हायपोस्टोम. मग पॉलिप मेडुसा बघितला. कोरल्स मध्ये काय होतं, कॅल्शियम कार्बोनेट, CO3 असं. त्याच्यानंतर आपण बघितलं की पॉलिप आणि मेडुसा कसं कन्वर्ट होत होतं, तर कसं होत होतं, पॉलिप टू मेडुसा असेक्शुअली असं. तर उलट MSP, ते लक्षात ठेवायचं नाही तेवढं. मग एक्झाम्पल मेटाजेनेसिस, त्याला काय म्हणत होतं, मेटाजेनेसिस. आणि एक्झाम्पल फायसेलिया, अडॅम्शिया, पेनेट्युला, गॉर्गोनिया आणि मिॲन्ड्रिला. आता जो नेक्स्ट पोर्शन आहे तो आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघू, टिनोफोरा पासून. ठीक आहे.